Yes, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Let's play. फायनल या ठिकाणी सुरू होती. पहिला बॉल वेल लेफ्ट जर केलाय, बॅटची कुठली मुवमेंट नव्हती आणि तिथे धाव देखील प्राप्त होणार नाहीये. पहिला बॉल डॉट आलाय. पहिला बॉल डॉट आलाय. सतीश कायंदे बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल डॉट आलाय. राईट अमोर द विकेट. पुढचा बॉल शरीरापासून खूप जवळ बॉल होता शरीराच्या आणि तिथे रूम जास्ती नव्हता, त्याचमुळे तिथे कट करू शकले नाही. बॉलची लेंथ शॉर्ट होती जरूर, परंतु शरीराच्या अगदी जवळ बॉल होता, त्यामुळे कटचा फटका तिथे बनणं अशक्य होतं. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. 4:32 या डावाला सुरुवात झाली आहे आणि 7 षटक आपला 35 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे. आणखी एक चांगला बॉल. खूप चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते गोलंदाजी करणाऱ्या टीमची. फलंदाज पंकज गायकवाड शांत सुरुवात केली आहे. सेन्सिबल स्टार्ट त्याने केली या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये. यावेळेस हवेमध्ये बॉल उंच गेला. क्षेत्ररक्षक सुशील बॉलच्या खाली पोहोचतायत आणि पंकज गायकवाड या महत्वपूर्ण सामन्यामध्ये शून्यावरती बाद होत आहेत. फलंदाज आउट. संकेत भाले यांनी झेल टिपलाय. करेक्शन आम्ही करतोय. टी शर्ट थोडं वेगळं आहे. आता क्रिकेटमध्ये देखील अशा गोष्टी होत असतात. बऱ्याच वेळा तुम्ही इंटरनॅशनल मॅचेस मध्ये देखील पाहता, कधी कधी वेगळ्या खेळाडू असतो, टी शर्ट वेगळं असतं. तर नवीन फलंदाज जे मैदानावरती पोहोचतायत, अभय सिंग इंजर्ड आहेत, परंतु जायबंदी असताना देखील आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी 1-2 मॅचेस मध्ये अभय सिंग यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुन्हा एकदा क्रमांक 3 वरती जबाबदारी अभय सिंग यांच्यावरती असणार आहे. सतीश कायंदे पहिला बॉल. व्हॉट अ शॉट दॅट इज. शॉट ऑफ द टुर्नामेंट. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. अप्रतिम दर्जेदार एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. चौकार. शॉट ऑफ द टुर्नामेंट. बॉल संघाचं खातं खुललं गेलंय. पुढचा बॉल सरळ बॅटने ओव्हर दी बॉलर हेड हा फटका आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने गेलेत. एक धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. एका षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 5 धावा धावफलकावरती. अंतिम फेरीचा सामना या स्पर्धेत सुरू आहे. बँकर्स प्रीमियर लीग 2025 सीझन 4 तुम्ही पाहताय. खरं तर तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये तुम्ही तुमचं काम करत असता आणि त्या व्यतिरिक्त हे 2 दिवस तुम्ही निवडलेत खूप महत्वाचे. कारण रोजचं जे काम असतं, तुम्ही त्याच्यामध्ये मास्टर जरी असला तरी देखील थोडासा कंटाळा माणसाला येत असतो आणि ही रिफ्रेशमेंट आहे. ही स्पर्धा, या स्पर्धेची चर्चा वर्षभर सुरू राहील. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, एका धावेचा प्रयत्न झालाय आणि एक धाव तिथे प्राप्त होईल. वर्षभर चर्चा सुरू राहील की ही स्पर्धा आम्ही खेळलो होतो, याच्यामध्ये विजेता कोण होता, या खेळाडूने जास्ती धावा केल्या, त्याने जास्ती विकेट घेतल्या. ही चर्चा वर्षभर तुमच्या बँकिंग सेक्टरमध्ये सुरू राहील. अशी असणारी स्पर्धा आहे बँकर्स प्रीमियर लीग. राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली
झेल पुन्हा एकदा टिपला गेलाय, आणखी एक सफलता, फलंदाज बाद. क्षेत्ररक्षण केले, चांगले झेल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 6 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील अशी स्थिती पुणे संघाची झाली होती, परंतु तिथून सौरभ दोरगे यांनी डाव सावरला होता आणि फक्त सावरला नव्हता तर 25 बॉलमध्ये 82 धावांची खेळी केली होती. मैदानावरती तन्मय दाखल होत आहेत. क्रमांक 4 वरती 6 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बँकर्स प्रीमियर लीग सीझन 4 आणि स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस म्हणजेच मेगा फायनल सुरू आहे. ऑन साइडला बॉल टर्न केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एका धावेचा प्रयत्न, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल पुणे संघाला. अभय सिंग यांच्याकडे जरूर चांगली बॅटिंग करण्याची क्षमता आहे. क्लासिकल बॅटर आहेत अभय सिंग. पुन्हा एकदा अप्रतिम फटका, बॉलला हुक करत असताना पाठवलंय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. बिग हिट. ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन होती बॉलची आणि बॉलच्या लाईन मध्ये येत असताना हुक केला. चांगलं फुटवर्क पाहायला मिळालं अभय सिंग यांच्या माध्यमातून. 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ द 2 विकेट. पुढचा बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये बॉलला खेळलेत आणि काऊ फेजला क्षेत्ररक्षक नाही आहेत. खाली इलाका वहा कर दिया धमाका. चौकार. धावफलकावरती आहेत अभय सिंग. आता थोडेसे अभय फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक. 3 अटेम्प्ट लागल्यात परंतु अभय सिंग यांची खेळी संपुष्टात आली आहे सफलता. फलंदाज बाद. महेश धिवर बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. 17 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 17 लॉस ऑफ द 3 विकेट. ड्राईव्ह केले बॉलला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. तिथून मात्र धाव प्राप्त होणार नाही. चांगला बॉल पाहायला मिळालाय. धावफलकावरती धावा आहेत 17. महेश धिवर बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. बॅटिंग साठी तन्मय आहेत. तन्मय आणि सौरभ दोरगे ही जोडी मैदानावरती आहे. ऑन साइडला बॉलला टर्न केलं. एका धावेचा प्रयत्न आहे. 1 धाव तिथे प्राप्त होईल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 18 आणि सौरभ दोरगे यांच्या खांद्यावरती पुन्हा एकदा जबाबदारी या डावाला सावरण्याची. पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील स्थिती चांगली नव्हती. ज्यावेळी सौरभ दोरगे मैदानावरती आले, एक झेल सुटला आणि तदनंतर बनवल्या 82 धावा. 10 षटकार 4 चौकार त्या खेळीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले.
हलक्या हाताने इथे खेळतायत. एका धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि एक धाव अगदी सहज प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 19. 2.3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 19 धावा धावफलकावरती. संघाची जी जबाबदारी आहे ती आता तन्मय आणि सौरभ दोरगे या जोडीवरती आहे. अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. अंतिम फेरीचा सामना आहे. इथून जो संघ जिंकेल तो मात्र या वर्षीचा बँकिंग प्रीमियर लीगचा चॅम्पियन असणार आहे. चांगला फटका, डीपमध्ये प्रोटेक्शन, क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने मूव्ह झालेत. एकच धाव तिथे घेतली गेली आहे. सिंगल प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत 20. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 3 विकेट. सौरभ दोरगे पाठीमागच्या सामन्यामध्ये अनहोनी को होनी किया था आणि याही सामन्यामध्ये तशी कामगिरी करावी लागेल. राईट अप राऊंड द विकेट. हलक्या हातानं बॉलला पुश करतायत. पुन्हा एकदा फॉरवर्ड डिफेन्स आणि प्लॅनिंगनी मैदानावरती आलेत. बॅटिंगसाठी देखील आपण पाहतोय की प्रत्येक बॉलच्या पाठीमागे आता अटॅक करत नाहीयेत. सध्या डिफेन्सिव्ह मोडमध्ये बॅटिंग करतायत. 20 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. महेश दिवर बॉलिंग ट्रॅक वरती. हाफ ट्रॅकर हा बॉल काऊ फेजला गॅप मध्ये बॉलला पाठवलंय आणि क्षेत्ररक्षक असते तरी काय फरक पडला असता. षटकार. सव्वीस धावा धावफलकावरती आहे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. संकेत भाले बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले षटक क्रमांक 4 साठी. एकूण धावफलकावरती धावा आहे 26. बँकर्स प्रीमियर लीग. बँक म्हटलं की तुम्हाला वेळेवरती पंक्च्युअल पोहोचणं तिथे गरजेचं असतं. सर्व गोष्टी लिमिटेशन्स असतात कामाचे देखील. फुलर लेनचा बॉल फटका चांगला गॅप मध्ये बॉलला खेळलेत. पॉइंटचे खेळाडू बॉलच्या दिशेने गेलेत. पुन्हा एकदा एकच धाव अर्जित होईल आणि सौरभ दोरगे पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक. 27 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 27. लॉस ऑफ दी 3 विकेट. जिथे पैशाचा विषय येतो तिथे थोडीशी तरी देखील आपण म्हणतो धाकधूक असते, जबाबदारी असते. यावेळेस डाऊन दी लेग हा बॉल वाईड बॉल इथे घोषित केलाय. अनेक सारे सेक्टर्स काम करण्यासाठी बँकेमध्ये उपलब्ध असतात आणि वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करणारी तुम्ही सर्व बँकर्स मंडळी हवेत बॉलला खेळत. डीपमध्ये प्रोटेक्शन जरूर आहे. एका टप्प्यावरती बॉलला गॅदर करतील. एकच धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आयुष्यातील 2 महत्वाचे दिवस तुमचे आणि 2 सुट्ट्या. खरं तर सर्वजण एकत्र येऊन ही स्पर्धा आयोजित करतात. बँकर्स प्रीमियर लीग. लोअर फुलटॉस हा बॉल होता. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एका धावेचा प्रयत्न होईल. एका धावेने धावफलक पुढे जाते. 30 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 3 विकेट. लोअर फुलटॉस हा बॉल होता. थोडीशी मिसफिल्ड झाली आहे. एका धावेचा प्रयत्न तिथे होता. तिथे धाव प्राप्त होणार नाहीये आणि आणखी एक बॉल डॉट आला. 30 धावा धावफलकावरती आहेत. सौरभ दोरगे यांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. पुणे कमांडो संघाची यावेळेस बॉल हवेत उंच गेलाय. पुन्हा एकदा गॅप मध्ये काऊ फेजला सौरभ दोरगे यांच्या बॅट मधून बिग हिट. षटकार. धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 36 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पुन्हा एकदा हवेत बॉल उंच गेलाय आणि हा देखील बॉल दूर जाईल. स्टँड अँड डिलिव्हर. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार.
42 धावा धावपलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ संपला. मयूर कवठे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. डाऊन दी लेग हा बॉल वाईड आहे. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. 43 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 43 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 3 विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत मयूर कवठे. यावेळेस अपरकट करण्याचा प्रयत्न. हवेत उंच बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने गेलेत आणि झेल तिथे टिपलाय. आली आहे सफलता. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. ऑन साइडला बॉलला आपण पाहतो टर्न केलंय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेनं धावपलक पुढे जाईल. 44 धावा धावपलकावरती. सौरभ दोरगे अजून देखील स्तंभासारखे मैदानावरती आहेत आणि पुणे संघ जेव्हा जेव्हा अडचणीत असतो तेव्हा तेव्हा संकट मोचक आहेत. याही सामन्यामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल सौरभ दोरगे यांना. एक सन्मानजनक धावसंख्या जर उभारायची असेल तर सौरभ दोरगे यांची फलंदाजी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. चांगली बॅटिंग त्यांना करावी लागेल. याही सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर संघर्ष करावा लागेल. फुल टॉस बॉल आणि संधी होती. खुली संधी होती सौरभ दोरगे यांच्यासाठी. फ्री हिट. फुल टॉस होता आणि फुल टॉस वरती षटकार. पुणे कमांडोज. एच अँड टेकन बिहाइंड द विकेट. बिग ब्लो फॉर पुणे कमांडोज. खूप मोठा मासा गळायला लागला. विकेट. फलंदाज बाद. डिप्लाय 50 धावा धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस अलॉंग द कार्पेट बॉल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चाललाय. 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 51. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 51 रन्स. लॉस ऑफ द 5 विकेट. शेवटचा बॉल या षटकामधला बाकी आहे. 51 धावा धावपलकावरती आहेत. अप्रतिम आणि दर्जेदार फटका ऑन दी टोज बॉलला खेळलेत आणि बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4. पुणेकरांसाठी आलाय हा आणखी एक चौकार.
5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 55 धावा धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सौरभ दोरगे यांचं छोटं योगदान इथे पाहायला मिळालंय. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 55 धावा धावपलकावरती आहेत आणि 5 विकेट या ठिकाणी गमावल्यात. सतीश काहिंदे बॉलिंग ट्रॅक वरती. ज्यावेळेस देखील इनफिल्डच्या वरून बॉलला खेळले. चांगला फटका आहे. डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत. एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होता. तिसरी धावेचा प्रयत्न झालाय आणि 3 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण देखील होतील. 3 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 58. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 58 धावा. पुणेकरांना देखील माहिती आहे या धावा किती महत्वाच्या आहेत. धावा आता येणं गरजेचं आहे. 58 धावा धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे बॉल थोडा वेळ हवेमध्ये जरूर होता परंतु गोलंदाजापासून थोडासा अगोदर पडलाय. हा डॉट बॉल. बॉल थोडासा थांबून आला सतीश कायंदे यांचा बॅट वरती. फलंदाजीसाठी कमल मैदानावरती आहेत. फुलर लेनचा बॉल डाऊन दी लेग आणि वाईडच्या माध्यमातून 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 59 धावा धावपलकावरती आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 59 रन्स. लॉस ऑफ दी 5 विकेट. बॅकफुटला गेलेत पॉइंट रिजन मध्ये. एका धावेचा प्रयत्न होता. 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 60 धावा धावपलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 60 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 5 विकेट. गोलंदाज सतीश काहिंदे बॉलिंग ट्रॅक वरती. बॅटचं एज लागलंय. थर्डमॅन रिजन मध्ये बॉल. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जातोय. 61 धावा धावपलकावरती आहेत. 61 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 5 विकेट. 2 बॉल अद्याप शिल्लक आहेत षटक क्रमांक 6 मधले. बॅकफुटला गेलेत. पॉइंटच्या हातामध्ये बॉल गेलाय आणि आणखीन एक सफलता. विकेट आली आहे. फलंदाज बाद. एकसष्ट धावा धावपलकावरती आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एकसष्ट धावा धावपलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. आणखी एक बॉल डॉट आलाय. धावपलकावरती धावा आहेत 61. 61 धावा धावपलकावरती. एकसष्ट धावा धावपलकावरती आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 61. लॉस ऑफ द 6 विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. पुढचा बॉल. ज्यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक होते बॉलला रोखतील तोपर्यंत कुठली धाव प्राप्त होणार नाही. आणखी एक डॉट बॉल. 61. लॉस ऑफ द 6 विकेट. षटक क्रमांक 7 ला सुरुवात झाली. 61 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा रूम नव्हता ऑफस्टंपच्या बाहेर आणि बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. आणखी एक बॉल डॉट. 61 धावा धावपलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 61. लॉस ऑफ द 6 विकेट. मोठा बडगा खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक बॉल डॉट.
अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते मयूर कवठे यांच्या माध्यमातून. 61 धावा धावपलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 61 लॉस ऑफ द 6 विकेट. यावेळेस खूप दूरवरती बॉलला पाठवलंय. सौ सोनार की एक लोहार की ठोकलाय षटकार. तर खूप चांगलं काम क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने आतापर्यंत केलंय. 35 मिनिटांचा अवधी त्यांनी नेहमीच पाळलाय, परंतु हा देखील बॉल हवेमध्ये. 2 खेळाडू, दोघांमध्ये कोऑर्डिनेशन चांगलं आहे आणि तदनंतर आली आहे विकेट. फलंदाज बाद. सिक्स्टी 67 धावा धावपलकावरती आहेत. पुणे संघाच्या नवीन फलंदाज मैदानावरती. निश्चय सिंग मैदानावरती पोहोचलेत. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. आणखी एक बॉल डॉट. 7 षटकांचा खेळ संपला. 67 धावा धावपलकावरती आहेत. 80 धाव्यांपर्यंत पोहोचावं लागेल पुणे संघाला जर या मॅच मध्ये तुम्हाला प्रति संघाला आव्हान द्यायचंय तर. 80 धाव्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. अंतिम षटकाचा खेळ आता सुरू होतोय. $67 लॉस ऑफ दी 7 विकेट. अविनाश कायंदे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. शरीरावरती हा बॉल आदळला. इथून मात्र धावेची प्राप्ती होणार नाही. आणखीन एक बॉल डॉट आलाय. अविनाश कायंदे बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. अंतिम षटकाला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल डॉट आलाय. 67 लॉस ऑफ दी 7 विकेट. फाईनल क्षेत्रामध्ये खूप फाईन बॉलला खेळत. 1 धाव प्राप्त झाली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 1 रन शॉट. ओके, एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 68 धावा धावपलकावरती आहेत 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्ले अँड मिस. आणखी एक बॉल डॉट. एकोणसत्तर धावा धावपलकावरती आहेत. 69 लॉस ऑफ दी 7 विकेट. 69 धावा धावपलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. आणखी एक बॉल डॉट. 69 लॉस ऑफ दी 7 विकेट. शेवटचा बॉल या पहिल्या डावामधला बाकी आहे. आणि शेवटच्या बॉलवरती 1 धाव या ठिकाणी प्राप्त होतीये. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 70. 70 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 70 धावा धावपलकावरती आहेत आणि 71 धावेंचं लक्ष इथे असेल. 71 इज द टार्गेट. धावायचे आणि ओपनिंग पेअर मैदानावरती पाठवायचे आहे टीम रॉयल्स.
ये ग्रैंड फिनाले फाइनल मैच का ये फाइनल इनिंग, जहां पर जीत के लिए चाहिए सीएसएन रॉयल्स को 71 रनों की दरकार। कुल मिलाकर 71 रनों की दरकार है और बनाएंगे 71 रन तो यह चमचमाती ट्रॉफियां जो हमारे बगल में है उन्हीं की हो जाएगी। और ये रही इस मैच की पहली गेंद, करेंगे कमल। पहली ही गेंद संभवतः लेग स्टंप के बाहर, जी हां, अंपायर का इशारा वाइड। तो एक्स्ट्रा के साथ अकाउंट ओपन किया सीएसएन रॉयल्स ने। रन बनाने का सिलसिला शुरू। कमल जो कि 5 नंबर की जर्सी में है, गेंदबाजी का जिम्मा संभाले है, नई गेंद के साथ गेंदबाजी कर रहे हैं एचओ कमांडो के लिए, और उनकी गेंदों का सामना करेंगे अविनाश कायंदे। पुणे कमांडो और सीएसएन छत्रपति संभाजीनगर रॉयल्स, इन दो बहुत ही शानदार टीम है जिन्होंने विगत 2 दिनों में एडी चोटी का जोर लगाकर जद्दोजहद कर यहां तक का सफल यात्रा ये हासिल की है, फाइनल तक पहुंचे हैं। अविनाश कायंदे जो कि बाएं हाथ के खिलाड़ी हैं, आमतौर पर बहुत ही आक्रामक खिलाड़ी हैं। फिलहाल सामना करते हुए पंकज की गेंदों का, जो दाहिने हाथ से राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं। एक टिप्पा खाकर गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। तो चौके की मदद से अपना अकाउंट ओपन किया यहां पर अविनाश कायंदे ने। 4 रनों की मदद से कुल रन संख्या पहुंची है 5। ये ओवर पिच गेंद और इसे तो नहीं बख्शेंगे, गेंद सीधी सीमा रेखा के बाहर, 6 रन। ये शॉर्ट पिच गेंद, इसे भी नहीं बख्शेंगे, जानते हैं केवल 2 खिलाड़ी सीमा 30 गज के दायरे के बाहर, इसका पूरा लाभ उठाया, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। मिजाज ही कुछ ऐसा है, तासीर ही ऐसी है, स्वभाव ही ऐसा है, आमतौर पर बिल्कुल अख्तियार करते ये रूप। आमतौर पर देखा जाता है कि बहुत ही आक्रामक रूप से बल्लेबाजी करते हैं, चाहे जितना उन्हें काम और शांत रहने का प्रयास करो, लेकिन ओवर पिच गेंद मिले या शॉर्ट पिच, इसे तो कभी नहीं बख्शेंगे। ये अच्छी गेंद थी और इसे पूरा सम्मान दिया, गेंदबाज ने स्वयं फॉलो थ्रू में उठाया, इस पर कोई रन नहीं। इसी के साथ ओवर की समाप्ति, 1 ओवर के पश्चात स्कोर कार्ड बता रहा है यहाँ पर बिना किसी नुकसान के 15 रन, 15 फॉर नो लॉस, जबकि मैच जीतने के लिए चाहिए 71 रन। कुल 8 ओवर का ये मुकाबला, किन्हीं 2 गेंदबाजों को 2 ओवर करने की यहाँ पर अनुमति, 6 गेंदबाजों का इस्तेमाल यहाँ पर अनिवार्य, मैंडेटरी। कुछ इस प्रकार के रूल्स और नियम। अभी भी 1 ओवर होगा जो पावर प्ले का, केवल 2 खिलाड़ी रहेंगे 30 गज के दायरे के बाहर, और वो 2 खिलाड़ी हैं लॉन्ग ऑन, जहां पर फील्डिंग कर रहे हैं तन्मय और डीप मिड विकेट। इसे फॉरवर्ड डिफेंस करने का प्रयास था महेश बोरुडे का, सफलता नहीं मिली। विकेटों के पीछे दायित्व निभाया विकेट कीपर ने, इस पर कोई रन नहीं। तो बिंदी गेंद के साथ, डॉट गेंद के साथ ओवर का आगाज किया यहां पर गेंदबाज ने।
ये थोड़ी सी शॉट थी, ऑफ स्टंप के बाहर थी, लेकिन इसे फिर भी पुल कर दिया, गेंद सीमा रेखा पर फील्ड कर दी। एक रन कंप्लीट किया अविनाश, दूसरा रन लेना चाहते हैं, तेजी बरतनी होगी, तीसरा भी रन लेना चाहते हैं अविनाश, और बाध्य किया महेश बोरुडे को तीसरे रन के लिए दौड़ने के लिए। बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। उन्होंने महेश बोरुडे को बताया कि मैं डेंजर एंड पे दौड़ रहा हूं, आप निश्चिंत रहिए। तो कुल मिलाकर 3 रनों का इजाफा, 3 रनों की वृद्धि, 3 रन के साथ कुल रन संख्या पहुंची 18। ऐसी भी स्थितियां हो, परिस्थितियां हो, लेकिन इस प्रकार की गेंदबाजी होगी तो ये तो उपहार के स्वरूप में स्वीकार करेंगे अविनाश कायंदे। शॉर्ट पिच और ओवर पिच, इन गेंदों को तो वो केवल उपहार ही समझते हैं। बहुत ही करारा शॉट यहां पर अविनाश के बल्ले से आता हुआ। कृपा करके स्पीड अप कीजिए, समय बहुत कम है। सूर्यास्त, भगवान भास्कर बिल्कुल अस्त होने पर है, समय की काफी कमी है। सभी से दरख्वास्त, सभी से रिक्वेस्ट है कि गेम स्पीड अप करें। तो कुल रन संख्या 24-24, जबकि मैच का दूसरा ओवर जारी। ये अच्छी गेंद, इसे सम्मान भी दिया। शॉर्ट मिड विकेट के स्थान पर वहां पर फील्ड कर दी गई गेंद, गेंदबाज को लौटाई गई और इस पर कोई रन नहीं। ये करारा शॉट, जैसे गेंद और बल्ले के बीच संपर्क स्थापित हुआ, मोहर लगी थी, 6 रन। अपील कर दी गई, लेकिन अंपायर का इशारा वाइड, तो 1 रन का इजाफा एक्स्ट्रा के रूप में आता हुआ। कुल रन संख्या 31, जबकि मैच का दूसरा ओवर जारी है। पावर प्ले का अंतिम ओवर, अपना निजी कोटे का पहला ओवर करते हुए गेंदबाज अविनाश के लिए बाएं हाथ का ये बल्लेबाज बिल्कुल आक्रामक रूप अख्तियार कर चुका है, जानता है मुकाबला बहुत ही अहम है। शॉर्ट पिच गेंद, वही नतीजा, और गेंदबाज सीधी सीमा रेखा के बाहर, 6 रन। वन फॉर नो लॉस। अंपायर गेम स्पीड अप रखे। अरे ड्रिंक्स मदे के लिए। तो अब केवल 34 रनों की दरकार 36 गेंदों में, तो लगभग 100 की स्ट्राइक रेट से भी रन बनाएंगे तो भी जीत उन्हीं की हो जाएगी। लेकिन अभी काफी लंबा सफर है, दिल्ली अभी बहुत दूर है। अगर बात करें तो 2 ओवर के पश्चात स्कोर कार्ड है 37, और यही हकीकत है। बिना किसी नुकसान के 37 रन 2 ओवर के पश्चात पावर प्ले खत्म। अब फील्ड फैला दी जाएगी। हम देख सकते हैं सीमा रेखा पर 2 से अधिक खिलाड़ी, अब जैसे कि फील्ड फैलाई जा रही है। डीप मिड विकेट है, लॉन्ग ऑन है, लॉन्ग ऑफ है, ये बिल्कुल सीमा रेखा पर। लेकिन अगर ये शॉर्ट पिच और ओवर पिच गेंदें मिलेगी, ये तो उपहार होगा, सौगात होगी अविनाश कायंदे के लिए। तो डॉट गेंद के साथ अपना ओवर शुरू करते हुए यहां पर पंकज, एक और अच्छी गेंद,
इस बार हल्के हाथों से खेला, कवर के डीप कवर में खिलाड़ी है, वे आए, गेंद को उठाए, तब तक समय है बल्लेबाजों के पास स्ट्राइक रोटेट करने का। दोनों बल्लेबाजों ने अपने अपने छोर बदल दिए, नॉन स्ट्राइक पर आ गए। जानते हैं अविनाश कायंदे के बल्ले से अच्छे रन आ रहे हैं, तो फिलहाल सिंगल लेकर, इक्का दुक्का रन लेकर स्ट्राइक रोटेट करना ही बेहतर है, मुनासिब है। इस बार ऊंचा शॉट खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच संपर्क स्थापित न हुआ। एक और बिंदी गेंद, तो कुल मिलाकर एक अच्छा ओवर घटता हुआ पुणे कमांडो के लिए। 2 नंबर की जर्सी में पंकज दाहिने हाथ से ओवर द विकेट गेंदबाजी। ये ऊंचा शॉट और गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन। ये अच्छा शॉट अलोंग द ग्राउंड खेला है, लॉन्ग ऑन की दिशा में, डीप में खिलाड़ी अवश्य है, लेकिन एक रन बनाने से नहीं रोक पाएंगे। एक रन के साथ स्ट्राइक रोटेट, और कुल रन संख्या अब हुई है 3 ओवर के पश्चात 45, 45 फॉर नो लॉस, 45 रन बिना किसी नुकसान के। तो कुल मिलाकर अगर इक्वेशन की बात करें तो 30 गेंदे और 26 रन, यह है इक्वेशन। गेंदे अधिक, रन कम, 5 ओवर में 26 रनों की आवश्यकता। बिल्कुल सही रास्ते पर जाती हुई छत्रपति संभाजीनगर रॉयल्स, जो लक्ष्य रखा गया है 71 रनों का लक्ष्य है, टारगेट है, और उसका पीछा करती हुई सीएसएन रॉयल्स जिस प्लान के साथ उतरी है, बिल्कुल उसी प्लान के साथ धीरे धीरे आहिस्ते आहिस्ते मंजिल की ओर बढ़ती हुई। नए गेंदबाज होंगे तन्मय। एक अच्छी गेंद के साथ ओवर शुरू करते हुए तन्मय, उनका मुकाबला है बाएं हाथ के अविनाश कायंदे से। अविनाश कायंदे बिल्कुल पूरे फॉर्म में दिखाई दे रहे हैं। 14 गेंदों में 39 रन बनाकर शानदार बल्लेबाजी करते हुए अविनाश। इस बार फाइन लेग की दिशा में खेला, खाली क्षेत्र है, वहां पर कोई खिलाड़ी नहीं, गेंद जाएगी सीमा रेखा की ओर तेजी से, 4 रन। तो कुल मिलाकर 15 गेंदों में 43 रन, 43 रन बनाकर खेल रहे, केवल 7 रन दूर है अपने निजी अर्धशतक से। और जिस प्रकार की बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं उसी प्रकार की बल्लेबाजी करते हुए अविनाश कायंदे। ये ऊंचा शॉट हवा में जरूर, लेकिन नो मैन लैंड, वहां पर खिलाड़ी है लेकिन उनकी पहुंच से दूर। 1 रन कंप्लीट किया, दूसरा रन तेजी से लेना चाहते हैं और आसानी से कंप्लीट भी कर लेंगे। बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। और इसी के साथ टीम के 50 रन भी पूरे हुए सीएसएन रॉयल्स के। कुल रन संख्या हुई 51। ये तालियों की गूंज जो आप सुन रहे हैं वो टीम की 50 है, अविनाश की 50 अभी भी 5 रन दूर। ये थोड़ा गरीब अंदाज, अजीबो गरीब अंदाज में खेला इसे, लेकिन फिर भी 1 रन बनाने से नहीं चूकेंगे। 1 रन की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ। कुल रन संख्या 52, अविनाश 46। और उनका बखूबी साथ देते हुए महेश बोरुडे, मात्र 5 गेंदें उनके हिस्से में आई हैं और 4 रन बना है महेश बोरुडे ने। तो ये 52 रनों की साझेदारी, जिसमें महेश बोरुडे महज 4 रनों का हिस्सा, लेकिन साझेदारी बहुत महत्वपूर्ण, पार्टनरशिप महत्वपूर्ण। फिर एक बार ऑफ स्टंप पर बीट होते हुए महेश बोरुडे। तो अब मात्र 19 रनों की दरकार, 19 रनों की जरूरत है, 19 टू विन, और उसके लिए अभी भी 25 गेंदें शेष है। कोई हड़बड़ाहट की जरूरत नहीं, बिल्कुल धीरे धीरे सतर्कता से मंजिल की ओर बढ़ती हुई सीएसएन रॉयल्स। तो इसी के साथ ओवर की समाप्ति।
4 ओवर के पश्चात स्कोर कार्ड 52, 52 रन बिना किसी नुकसान के। अभी भी 4 ओवर का खेल शेष, यानी कि 24 गेंदें हैं और बनाना है 19 रन। शॉट, लेकिन सीधे फील्डर के हाथ में और पंकज को मिलती हुई यह सफलता, और यह पहली सफलता पुणे कमांडो के लिए। एक शानदार इनिंग। लो फुल टॉस, लॉन्ग ऑन की दिशा में खेला, तन्मय वहां पर है। समय है बल्लेबाजों के पास स्ट्राइक रोटेट करने का। पहले ही गेंद पर अपना रन बनाने का सिलसिला शुरू किया महेश धीवर ने। बिल्कुल इसी प्रकार के खेल की आवश्यकता है। हल्के हाथों से खेला, स्वीपर कवर पर डीप में प्रोटेक्शन है। निश्चय सिंह वहां पर है, वे आए, गेंद को उठाए और गेंदबाज की ओर झोंके। समय है बल्लेबाजों के पास आसानी से 1 रन कंप्लीट करने का, किया भी। और फिर एक बार पंकज तैयार है, दाहिने हाथ से और 2 विकेट गेंदबाजी कर रहे हैं दाहिने हाथ के बल्लेबाज महेश धीवर के लिए। कुल रन संख्या 54, 54 फॉर 1। खराब शॉट, गैर जिम्मेदाराना शॉट, और एक खराब शॉट खेलते हुए टीम के कैप्टन महेश धीवर आउट हुए, और ये दूसरा झटका लगता हुआ। सिंगल रन आता हुआ, इस 1 रन की मदद से कुल रन संख्या पहुंची है 55, 55 फॉर 2। 5 ओवर का खेल खत्म हुआ, कुल 18 गेंदें शेष है, मात्र 16 रनों की दरकार। लेकिन ये आसान नहीं है, क्योंकि ये कड़ा मुकाबला है, ये फाइनल है। जब तक अंतिम गेंद ना फेंकी जाए, कोई भी भविष्यवाणी करना क्रिकेट में खतरे से खाली नहीं है। तो से पुनः एक बार 12 नंबर की जर्सी में तन्मय, जो कि दाहिने हाथ से गेंदबाजी करेंगे। उनकी गेंदों का सामना करेंगे सूरज बोहरे, जो कि अभी अभी अपने कैप्टन के आउट होने के पश्चात मैदान पर आए हैं। दाहिने हाथ का बल्लेबाज तैयार है। इस बार हल्की सी चूक हुई, उसका लाभ उठाया। गेंद तेजी से सीमा रेखा की ओर दौड़ती हुई, सीमा रेखा के बाहर 4 रन। हाँ, बैट
ये बहुत ही लाजवाब कैच है यहाँ पर। एक हाथ में ये लिया गया कैच 56 नंबर की जर्सी में। विवेक सर द्वारा ये कैच लपका गया। पुणे कमांडो के ये खिलाड़ी डीप मिड विकेट पर फील्डिंग कर रहे हैं और एक शानदार कैच उन्होंने लिया और इनिंग खत्म कर दी यहाँ पर सूरज बोहरे की। बहुत ही लाजवाब कैच टूर्नामेंट ऑफ द कैच इसे हम कहेंगे। विवेक सर वेल नाइस एंड वेल बैलेंस कैच। यहाँ इस टूर्नामेंट में, ये महासंग्राम में, ये बीपीएल में सब देखने को मिला। अच्छी बैटिंग, अच्छी फील्डिंग, अच्छी बॉलिंग, सब कुछ अच्छा मिला। और आखिरी में जो कि अभी तक हमने नहीं देखा था, वो बेस्ट कैच ऑफ द टूर्नामेंट विवेक सदगिर जी ने लिया। बहुत बहुत बधाई। हाँ, नए बल्लेबाज मयूर कौठे आते ही अपना अकाउंट ओपन किया। स्क्वायर कवर की दिशा में खेलकर 2 रन जुटाए। तो 2 रनों के साथ अपना अकाउंट ओपन किया यहाँ पर मयूर कौठे ने। 2 रनों की वृद्धि, 2 रनों का इजाफा, कुल रन संख्या पहुंचे 61। पुनः एक बार तन्मय, इसे फुलटॉस बनाया, हवा में जरूर लेकिन खाली क्षेत्र, डीप में है निश्चय सिंह। वे आए, गेंद को उठाए, समय है बल्लेबाजों के पास स्ट्राइक रोटेट करने का। 1 रन के साथ 9 स्ट्राइक पर पहुंचे मयूर कौठे। अब निजी 3 रन बनाकर खेलते हुए और उनका साथ देंगे महेश बोरुडे जो कि अब स्ट्राइक पर है, ओपनर की हैसियत से आए हैं। ये ऊंचा खेला, गेंद हवा में जरूर लेकिन वहां पर डीप में कोई खिलाड़ी नहीं। 1 रन कंप्लीट किया। दूसरा रन भी लेना चाहेंगे। जी हां, दूसरा रन भी आसानी से कंप्लीट करते हुए दोनों बल्लेबाज तीसरा रन लेना चाहते हैं मयूर कौठे, लेकिन महेश बोरुडे ने उधर ध्यान ही नहीं दिया। बिल्कुल सही फैसला उनका। इस प्रकार के हड़बड़ाहट की कोई जरूरत नहीं। आसानी से मंजिल की ओर बढ़ते हुए उनके कदम। मात्र 7 रन दूर है मंजिल से। 13 गेंदें अभी शेष है। जीत के लिए दरकार है, जरूरत है कि केवल 7 रनों की। हल्के हाथों से खेला 1 रन के लिए। स्वयं गेंदबाज तन में गए, गेंद को उठाया, लेकिन उससे पहले 1 रन बहुत ही आसानी से टहलते हुए, चहल कदमी करते हुए दोनों बल्लेबाजों ने कंप्लीट किया। तो मात्र 12 गेंदें बची है और रन है 6। एक ऊंचा शॉट, एक बड़ा शॉट, 6 रनों की जरूरत। और काफी हद तक यह मुकाबला सीएसएन छत्रपति संभाजीनगर रॉयल्स के पक्ष में झुकता हुआ। गेंदबाज निश्चय सिंह, और मैं बता दूं आपको, जो ये गेंदबाज अभी मोर्चे पर लगाया गया एकमात्र खिलाड़ी है जिसने इस टूर्नामेंट में हैट्रिक ली है। दाहिने हाथ का यह गेंदबाज एकमात्र गेंदबाज है इस टूर्नामेंट का जिसने हैट्रिक ली है। और सम्मान भी दिया महेश बोरुडे ने। फॉलो थ्रू में गेंदबाज ने स्वयं उठाया, इस पर कोई रन नहीं। पुनः एक बार निश्चय सिंह, दाहिने हाथ से उर्द विकेट महेश बोरुडे के लिए। पटकी हुई गेंद और बिल्कुल सही नसीहत। हालांकि प्रोटेक्शन है डीप स्क्वायर लेग पर, लेकिन 1 रन बनाने से नहीं चुकेंगे बल्लेबाज। 1 रन के साथ अब जो दूरी है विनर अप कप और सीएसएन रॉयल के बीच मात्र रह गई 5 रनों की। केवल 5 रन दूर है यह ट्रॉफी सीएसएन रॉयल से। पटकी हुई गेंद, अंपायर का इशारा वाइड। काय झालं? हाँ, स्पीड अप करें। इस बार बैकफुट पर गए, अच्छा पंच भी किया, लेकिन वहां पर पंकज है, खिलाड़ी है वहां पर विवेक सदगर, जो अभी अभी एक शानदार कैच जिन्होंने लिया था बाउंड्री पर। अभी कवर के स्थान पर है विवेक। इस बार ऊंचा शॉट, ऊंचा, वहां पर खिलाड़ी भी है। जी हां, इसे नहीं छोड़ेंगे गेंदबाज। और ये विकेट मिलता हुआ निश्चय सिंह को। मयूर कौठी की छोटी सी इनिंग का यहां पर हुआ समापन। कवर के स्थान पर है विवेक। 3
तो 4 रन दूर है मंजिल से, 4 रन दूर है विनर अप कप से ये सीएसएन रॉयल्स। गेंदें बची है 8। संकेत वाले तो पहले ही रन पर, पहली ही गेंद पर यहां पर पहला रन लेते हुए संकेत। ये बढ़िया शॉट, गेंद जाएगी सीमा रेखा की ओर, सीमा रेखा के पार। इसी के साथ छत्रपति संभाजीनगर रॉयल्स ने यह टूर्नामेंट जीत लिया। बहुत ही शानदार विन यहां पर। ये बढ़िया शॉट